नमस्कार. कॉफी विथ माधवमध्ये आपलं स्वागत आहे. रोज एक नव्या अशा पाहुण्याला, व्यक्तिमत्त्वाला तुमच्यासमोर मी आणतो आहे. राजकारण हे तसं पाहिलं तर खूप कठीण गोष्ट आहे आणि आज जे राज्यसभेचे फॉर्म भरले गेले, त्यातून सगळ्यांना कळलं असेल, की देशभरामध्ये अक्षरशः राजकारण गदगद हललं आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री सध्या राज्यसभेत जायचा निर्णय केला आहे आणि एकूणच भाजप तिथे पुन्हा सत्तेत येत आहे. हा एक ब्रेकिंग न्यूजचा भाग सोडला, तर राजकारणावर आपण खूप सारी चर्चा करतो आणि या राजकारणाच्या चर्चेसोबत सर्वात मोठी चर्चा असते राजकीय व्यक्तींची, ज्यांच्या भरोश्यावर हे सगळं राजकारण चालते. आपल्या अमरावतीतही ज्यांना राज्यसभेचं तिकीट मिळेल असं वाटत होतं, त्यांना तिकीट नाही मिळालं आहे आणि त्यांच्याऐवजी अगदी नागपूरमधल्या एका नगरसेविका असलेल्या भाजपच्या नगरसेविका असलेल्या एका राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या नेत्याला, महिला नेत्याला संधी मिळाली. राज्यसभेत फडणवीस साहेबांनी त्यांना राज्यसभेत पाठवलं. बस हाच एक धागा मला पकडायचा आहे, की त्या काही काळ एक ती 2 वर्ष महापौर होत्या नागपूरच्या आणि आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि नगरसेवका ते डायरेक्ट खासदार. आणि बहुतेक त्याचमुळे अमरावतीतल्या नगरसेविकांना असं वाटायला लागलं आता, की आपले नंबर असा कधीच लागेल, थेट नगरसेविका ते खासदार. हे प्रत्येकाला हे राजकीय महत्वाकांक्षा असणं आवश्यक आहे. पण मी या आपल्या शोमध्ये त्या राजकीय नेत्यांचं, ज्यांचं आता राजकारणामध्ये पदार्पण झालं आहे, राजकारणाची पावलं त्यांनी टाकली आहेत, अशांना राजकारण काय वाटतं, यांना समाजकारण काय वाटतं, त्यांना घर कसं चालवतं, या सगळ्या विषयावर आपण गप्पा मारतोय. खरं ही मुलाखत वगैरे काही नाही आहे, ही मुलाखत नाही आहे, ही गप्पांची एक मैफिल आहे. आणि आज माझ्यासमोर स्मिता सूर्यवंशी आहेत. आणि स्मिता सूर्यवंशी हे नाव तुम्हाला थोडंसं सूर्यवंशी नावामुळे क्लिक झालं असेल. त्या निवडणुकीत तर जिंकले आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे. परंतु दिनेश सूर्यवंशी हे नाव अमरावती जिल्ह्याला, महाराष्ट्राला बऱ्यापैकी खूप चांगलं माहीत आहे. भारतीय जनता पक्षाचे अगदी प्रारंभीचे नेते म्हणून ABP मधून ते पुढे आले. संघातून पहिले ABP आणि पुढे ते भाजपात आले आणि भाजपात विविध पदांवर ते काम करतात, आजही काम करतात. गंमत अशी आहे की त्यांना तिवसा मतदारसंघात 2दा असं तिकीट मिळावं असे यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले, पण नाही मिळालं. लक्षस्टार भाजपामध्ये चमत्कार होतात. पण अचानक आमच्या वहिनींना तिकीट मिळालं आणि मग सगळी काही चर्चा सुरू आली की दिनेश भाऊंनी तिकीट आणलं की काय. त्या विषयात मी बोलणार आहे. मी त्यांना कॅमेऱ्यात येण्यापूर्वी सांगितलं होतं, प्रॉमिस केलं होतं की मी राजकारणावर बोलणार नाही, तुम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही. त्या मोठ्या आश्वस्तपणे आल्यामधून मी खरंच त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही, पण जे काही घरात चालतं तेवढं ते सांगतील अशी मला अपेक्षा आहे. वहिनी एकदम रिलॅक्स व्हा आणि ट्रेस बिलकुल घेऊ नका तुम्ही. तुमची मला माहित आहे की तुम्ही महापालिकेत तुम्ही आता गेल्या होत्या आणि ती आमसभा पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं, हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. की पहिली ही आमसभा पाहिली, म्हणजे दुसरी आता विशेष सभा, काय वाटलं तुम्हाला? मी पहिले तर मंडलांचे संपादक आहेत, त्यांचा मी पहिले आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं आणि मुलाखत देण्यासाठी त्यांनी एवढं आग्रहाने आमंत्रित केलं आणि बोलवलं, संधी दिली. त्याबद्दल मी मंडल संपादकांचे तसेच सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही पहिले गेल्यावर काय तुमचे, मी जेव्हा पहिले गेली तेव्हा सगळा आम्हाला नवीन अनुभव होता. पण मी थोडंसं वाचन केलेलं होतं आणि आपण जाणार, नगरसेविका होणार, यासाठी पहिले तर मला विचारणा झाली होती पक्षाकडनं की तुम्ही उभं राहता की नाही राहत. मग ह्या प्रवासापासून मी स्वतःला ट्रेन केलं आणि स्वतःला हे केलं की नाही, आपला प्रोफेशन जरी प्राध्यापकाचं असलं तरी आपण ह्या नागरिकांच्या समस्या, नागरिकांचे प्रश्न हे आपण न्याय देऊ शकतो की नाही, याच्यावर मी स्वतः पहिले विचार मंथन केलं. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा सभागृहात पहिल्यांदा गेली तेव्हा मग मी अभ्यास केला की काय असतं नेमकं. आणि माझ्या मनात ते प्रश्न होतेच, नागरिकांचे प्रश्न होतेच. आणि त्यात जो हा उहापोह वाटला आणि त्यात म्हटलं नाही, आपण आपल्या प्रभागासाठी आपण जे सक्षम काम केलेलं आहे किंवा करणार आहोत त्याबद्दल आपण आपल्या जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे. आणि ते प्रश्न मांडण्याची ही जागा आहे. कारण अधिकारी लोक, सगळे लोक चांगले आहेत, ह्याच्याबद्दल विषय हे नाही आहे, पण अधिकारी लोक सभागृहातलं जे मांडतात ते ऐकतात. हा अनुभव आल्यामुळे मी सभागृहात गेल्यानंतर हा जो मला प्रसंग आला की सभागृहातले लोकांनी जे प्रश्न मांडले, सभागृहात हा जो काही उहापोह झाला, त्याच्यानंतर मग आपण शिकलो की प्रभागात याच्यामध्ये गेल्यानंतर की आपण काय अभ्यास केला पाहिजे आणि कसं पद्धतीने मांडलं पाहिजे. बघा, मी एक प्रश्न विचारला वहिनींना. आता मी तुम्हाला मुलाखत बरेचदा वहिनी वहिनी म्हणताना
ऐकाल तुम्ही, जनरली आम्ही म्हणतो मॅडम, ताई वगैरे वगैरे, वहिनी वहिनी आम्ही यासाठी म्हणतो की दिनेश भाऊ म्हणजे दिनेश सूर्यवंशी हे अगदी गेल्या 4 दशकापासून आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या घरी जाणं येणं, त्यांच्या हातचा शिरा पोहे खाणं हे आमचा नित्यक्रम आहे. त्यामुळे बोलताना होईल. आणि तुम्ही आता एक ऑब्झर्व केलं असेल की मी एक प्रश्न घातला आणि वहिनींनी तब्बेल 1 मिनिटं 2 मिनिटं त्या बोलल्या, कारण त्याचं फार सोपं आहे. त्या नरसम्मा हिरय्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापकांना असं मधात रोखलेलं आवडत नाही, म्हणून त्यांना मी सलग बोलू दिलं. पण त्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनी नाही आहे किंवा राजकारण त्यांनी घरात पाहिलं आहे. म्हणजे पतिराज राजकारण करतात हे त्यांना माहीत आहे, बाहेर राजकारण करतात हे माहीत आहे आणि राजकीय व्यक्ती आहेत आपले पती हे माहीत आहे. पण प्रत्यक्ष रणांगणात त्या कधी उतरल्या नव्हत्या. पण आता त्यांना त्यांच्यावर ही वेळ आली. त्यांनी आत्ताच सांगितलं की त्यांना पक्षाने विचारलं होतं. आता मला दुसरा प्रश्न घ्यायचा आहे तुमचा, की तुम्हाला कोणी विचारलं होतं? पक्ष म्हणजे कोणी विचारलं होतं? अमरावती शहरातल्याच ज्येष्ठ नेत्यांनी मला विचारलं होतं हो. की बुवा आपल्या प्रभागामध्ये हम्म, तुम्ही उभे राहणार का असं. हम्म, हम्म, हम्म. तर बुवा प्रभागामध्ये जसं सक्षम नेतृत्व पाहिजे आहे हम्म, तसं नेतृत्व महिला नेतृत्व नाही आहे. करेक्ट. तर तुम्ही वहिनी विचार करा हम्म, आणि तुम्ही तयारी करा. हम्म. हा त्यांनी मला प्रश्न विचारला. नंतर त्या म्हणे की मुलाखत द्यायला या मला. हम्म. मग मी मुलाखत द्यायला पण Formally गेले. मुलाखत द्यायला गेले? Formally मुलाखत द्यायला जे गेले. नेते तुमच्याकडे रोज येतात हो, त्यांच्यासमोर formally मी मुलाखत द्यायला व्हेरी गेली. गुड. मुलाखत दिली. मुलाखतीतनं त्यांनी मला सगळं म्हणजे मला प्रभाग काय, रचना काय, त्याच्यात किती पुरुष आहे, किती महिला आहे, वॉर्ड कसा आहे, कॉलन्या कसा आहे, हे सगळं पाहून घेतलं त्यांनी. माझ्याकडनं निरखून घेतलं की ह्या खरंच उभ्या राहून त्या सक्षम न्याय देतील की नाही देतील याला. तर हा सगळा चाचपणी केल्यानंतरच मग मला पक्षांनी माझ्या विचारणा केली. मग तिकीट मला जाहीर बघा झालं. आलं लक्षात की राजकारणातला एक सूर त्यांना सापडला आहे की त्यांना मी विचारलं की तुम्हाला कोणी विचारलं. म्हणजे आज ही पहिली मुलाखत आहे. दर्शकांनो, अशा मुलाखती मी त्यांच्या वारंवार घेणार आहेत, पण आता ही पहिली मुलाखत आहे म्हणून त्यांना एक्सक्युजेस केली आम्ही किंवा ठीक आहे सांगू नका कोणी. मला माहित आहे की त्यांना कोणी विचारलं. आणि जे रोज त्यांचे मित्र आहेत म्हणजे दिनेश भाऊंचे, ते रोज येऊन वहिनींच्या हातचा शिरा पोहे खातात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यातल्याच कोणतरी विचारलेलं आहे, ते नाव मला माहीत आहे. पण ठीक आहे की त्या गेल्या, स्वतः फॉर्मली इंटरव्ह्यू केला आणि त्यांनी बघितलं की ह्या नगरसेविका म्हणून काम करू शकतील काय. कसं असतं की नवरा राजकारणी आहे म्हणजे बायको राजकारणी होईलच असं नाही आहे. शेवटी ते राजकारण आहे. तुम्ही निवडणुकीत निर्णय कधी घेतला की आता ठीक आहे हरकत नाही उभं राहायला? म्हणजे मला विचारणा झाल्यानंतर मी तब्बल 8 दिवस स्वतः बिलकुल विचारलं की बोल विचारलं? नाही, 8 दिवस मी स्वतः निर्णय घेण्यासाठी लावला. हा. मग मी स्वतः आपल्याला याच्यात नेमकं काय करायचं आहे, आपण न्याय देऊ शकतो की नाही. तर मी ज्या नगरसेविका ज्या झालेल्या होत्या आधीच्या त्यांना मी घरी बोलवलं. मी त्यांच्या काहींच्या घरी गेली आणि त्यांना विचारलं की टिप्स घेतल्या की नेमकं काय असतं. आणि मी जर समजा आपण कोणतंही काम करायच्या आधी आपण ह्या टिप्स घेतल्या पाहिजे, कारण आपण ज्या आता उडी मारणार आहे त्याच्यात आपण न्याय दिला पाहिजे. करेक्ट. आणि हा न्याय हा जनतेचा न्याय आहे. जनता आपल्याला निवडून देणार आहे. तर आपण जनतेच्या प्रश्नाला खरोखर उतरू की नाही उतरू त्याची पार्श्वभूमी मी पहिले तयार केली. हो. आणि मग कारण प्रोफेशन वेगळं आहे, प्राध्यापकाचं प्रोफेशन वेगळं आणि हे प्रोफेशन वेगळं आहे. आणि ह्यात कसं आहे, कोणी रोज येणार, बोलणार, काय सांगेल, रोज बोलणार. कारण मी प्रभागात आता रोज फिरते आहे. प्रभागात फिरल्यानंतर मला रोजच्या समस्या माहित आहेत, त्याच्यामुळे मी हा आधी उजळणी करून घेतली. मला तिथंच न्यायचं तुम्हाला पहिले की तुम्हाला जेव्हा आता मनाची तयारी झाली, आता व्हायचं बा निवडणुकीत तो उभं राहायचं. कधी अनुभव होता निवडणुकीत प्रचार करायचा? नाही, कधीच अनुभव नव्हता. गल्लोगल्ली फिरण्याचा, हात जोडण्याचा, पाय धरण्याचा, असं काही कधीच मला अनुभव नव्हता. पण कसा फील होता मग? पहिल्यांदा कोणाला तरी हात जोडतोय आपण, अनोळखी माणूस समोर. नाही, पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगते मी तुम्हाला. अनुभव नव्हता मला, पण माझ्या घरी जे सकाळी 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत माझं घराचं दालन बंद असं नाही, उघडं असतं. आणि ते उघडं असलेलं दालन माझे मिस्टर दिनेश सूर्यवंशी सर हे भाजपचे सगळे पद भूषवलेले व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीच्या घरी जेव्हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष झाले होते आणि जेव्हा निवडणुका लागल्या होत्या आणि जेव्हा लोक यायचे, लोकांच्या ज्या समस्या होत्या, तिकीट वाटप म्हणा, हे वाटप म्हणा, मी पाहायची त्या लोकांना. आणि त्यांना पाहून मग मला एकदम हे झालं की नाही, आपण पण लोकांच्याकडे जाऊ. आपण जेव्हा तिकीट घेऊ तर आपण लोकांकडे जाऊ, तर आपली मानसिकता तशी झाली पाहिजे. आणि मी माझा हा स्वभाव मुळातच आहे
की कोणी काहीही जरी बोललं तरी आपण त्याला उत्तर द्यायचं नाही. आणि हा जो समर्थ आहे त्याच्या भावना ह्या आपल्या भावना आहेत आणि ह्या भावना समजूनच मी स्वतः मला रणांगणात तो उतरले. प्रसंग सांगा ना, की तुम्ही घरातून बाहेर निघाल्या, हो प्रचाराचा पहिला दिवस आहे, तुम्हाला तिकीट मिळालंय, जाहीर केलाय आणि पहिल्या गल्लीत फिरायला लागला तुम्ही हात जोडत. तुमच्या मनात तेव्हा काय आलं की माझ्या मनात एक आनंदाची भावना आली. खरं सांगते हो. तुम्हाला मी. खूप आनंदाची भावना आली ट्रेस नाही की आला? नाही, बिलकुल नाही. हा. मला ट्रेस की याच्यासाठी नाही आता आला. कसं काय जमेल आपल्याला? नाही, याच्यासाठी नाही आला. सांगते तुम्हाला मी. कारण किरणनगर, कल्याणनगर, मोतीनगर हे जे प्रभाग आहेत, ह्या प्रभागामध्ये मी जवळपास पहिल्यापासून फिरते. कारण माझे तिथे विद्यार्थीच आहे हो. आणि ते विद्यार्थी माझ्यावर इतके भरभरून प्रेम करतात. प्रत्येक गल्लीत गेली मी, ओळखीचे होते. सगळे ओळखीचे. तो फायदा झाला तुम्हाला, मॅडम आल्या. हो, मॅडम आल्या आणि मॅडम आल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा त्यांना जास्त, मॅडम तुम्ही काळजी करू नका, हो. तुम्ही निवडणार आणि तुम्हाला आम्ही निवडून देऊ. क्या बात आहे. हो, हा मला खूप हा एक प्लस भरभरून पॉइंट राहिला तुमचा. हो प्लस पॉइंट राहिला. कॉलेजचे आणि विद्यार्थी मिळाले. हो, आणि सगळ्यांनी मला असं भरभरूनच, म्हणजे कोणीच असं म्हटलं नाही की तुम्हाला बुवा मॅडम मत देत नाही. सगळ्यांनी, मॅडम शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, स्वभावाने चांगल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे इतके स्टुडंट होते, प्रत्येक गल्लीत 2-2, 3-3, तर त्यांनी तेच प्रचारक झाले. त्यांनीच कॉलन्या सांभाळल्या. हो, म्हणून मला हा मॅडम असणं फायदा आहे. म्हणजे म्हणून भाजपाला मी पुन्हा सांगेल की सगळ्या राजकीय पक्षांनी एक जरूर केलं पाहिजे, एखाद्या प्राध्यापकाला, शिक्षकाला आता तिकीट दिलंच पाहिजे. तसं भोजराज काळ्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले, आता स्वीकृत मध्ये घेतलेलं होतं आणि छान प्रवास आहे तुमचा. हो. मग मी प्रचार केला, पण असं आहे की सामान्यपणे 1 तासभर 2 तास फिरणं सोपं आहे, पण प्रचारात तर सकाळी 6 वाजतात आणि रात्रीचे 12-1 वाजतात, माहीत पडत नाही, थकून जातो जीव, कंटाळा नाही आला, चिडणी आली मला. मी माझा प्रवास सांगते. म्हणजे मला जसं पक्षाने विचारणा केल्यानंतर, म्हणजे तो काळ होता 2 महिने आधीचा. मी सुरुवातच तेव्हा केली. मला ज्या दिवशी म्हटलं त्याच्यात, म्हणजे त्या 8 दिवसानंतर मी एवढी प्रचाराला लागली की मला तिकीट मिळेल की नाही मिळेल हे मला माहीत नव्हतं. पण मला त्याच्या आधी माझा पूर्ण राऊंड झाला. घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या घरी जाऊन, वैयक्तिक जाऊन भेटून, म्हणजे मी प्रभागातला एकही असं घर हे आहे नाही की ते सोडलं असेल. म्हणजे मी हा पहिला प्रयोग तेव्हा केला, म्हणजे पूर्ण राऊंड मारला. नंतर जेव्हा तिकीट मिळालं त्याच्यानंतर दुसरा, आणि तिकीट मिळाल्यानंतर दुसरा आणि तिसरा, एका म्हणजे प्रभागात एकाच वेळेस, म्हणजे प्रभागात मी 3 वेळा गेली, पूर्ण घरोघरी आणि दारोदारी. आणि प्रभागातल्या 30,000 वोटर 30,000 वोटर आहे, त्या 30,000 वोटरपर्यंत मी 3 वेळा पोहोचली आहे. आणि 3 वेळा पोहोचल्यानंतर लोकांनी मला जे प्रेम दिलं, मला पहिल्यांदा दिलं, दुसऱ्यांदा दिलं, तिसऱ्यांदा तर मला, म्हणजे जसं मोदीजी म्हणत होते की नाही, हो, मोदीजींना कसं तेव्हा कळलं होतं की 2014ला की आपण निवडून येणार, तसं मला तेव्हाच कळून गेलं होतं की आपण निवडून येणार. कारण हा आत्मविश्वास, लोकांचा जो सपोर्ट होता मला, म्हणजे हे दिनेश सुरेशींमुळे असेल, त्या कारण त्यांचं मोठं होतं. त्यातल्या त्यात माझे ग्रामीणचे लोक आले, ग्रामीणचे आले, शहरातले आले, जेवढे भाजपचे पदाधिकारी होते त्यांनी स्वतःहून केलं. म्हणजे अमरावतीच्या 5 जिल्ह्यातले लोक, जे सुप्त, म्हणजे काहींनी फोनवर केलं, काहींनी असा केला, पण खूप माझ्यासाठी प्रचार केला. मी त्यांच्या सगळ्यांचे तर मी आभारी राहीनच. कारण म्हणजे माझ्याकडे कमीत कमी रोज 150 ते 200 लोक राहायचे. जनरली काय होतं राजकारणामध्ये, मोठ्या घरातून किंवा राजकीय घरातून कोणी व्यक्ती समोर आली, जेवढे समर्थक आहेत तेच विरोधक असतात. ऑटोमॅटिक एखाद्या इनोसंट माणसाबद्दल जो पहिल्यांदा उभं राहिला, ती स्त्री पुरुष कोणी, तर त्याला तेवढे विरोधक नसतात. त्याची राजकीय महत्वाकांक्षा, शक्ती लोकांना माहीत नसते, त्यामुळे त्याचे समर्थक बनले तर बनले, पण फार विरोधक नसतात. पण जसं तो माणूस ओळखीचा असतो लोकांच्या, दिनेश सुरेश नाव मोठं आहे आणि आम्ही सगळ्यांनी बातम्या चालवल्या की त्यांनी म्हणजे ते आमचं कामच आहे, त्यात वेगळं काही नाही आहे. तुम्हाला माहित आहे की जी कोर कमिटी होती, त्या कोर कमिटीवर अजून एक कोणीतरी बॉम्ब टाकत होतो आणि आम्ही ते सगळे लोक त्यात अजून दारू उघडा भरत होतो, तो ती मजा घेत होतो, असं काही लपण्यासारखं नाही आहे. दिनेश सूर्यवंशीवर आम्ही आरोप केला सगळ्यांनी, म्हणजे अख्ख्या माध्यमांकडून सांगतो की त्यांनी हे तिकीट ओढून आणलं वगैरे. खरं म्हणजे दिनेश सूर्यवंशींना तिकीट ओढून आणण्याचं कारण काहीच नव्हतं. त्यांना इतके वर्षानंतर पक्षाने अजून कोणतंच तिकीट नाही दिलंय, ज्याला जबाबदारी दिली आहे पक्षाच्या. पण तिवसा मतदारसंघात त्यांनी तिकीट मागितलं होतं, पण ते अजून दिलं नाही. पदवीधरचे मला त्यांनी एकदा मागितलं होतं, ते अजून दिलं नाही. पण योगायोगाने पक्षाने हा विचार केला असेल आणि मग वहिनींना ते दिलं. त्यांनी प्रचार केल्यानंतर त्या निवडून आल्या. निवडून आलो आपण हे तुम्हाला माहित होतं, कारण म्हणजे आम्हालाही माहित होतं. पण मग त्या क्षणी, ज्या क्षणी तुमचं नाव जाहीर झालं, काय आलं मनात? तोपर्यंत धाकधूक असतेच. तुम्ही किती म्हणा की नाही मी येणारच, पण मोठे मोठे लोक पडताना पाहतो आपण, पण तुम्हाला त्या क्षणी
अरे क्लिक झालं की आलं निवडून? त्या क्षणी मला माझ्या सासूबाईची आठवण आली. काय गोष्ट करतो? हो. हा. मला खूप म्हणजे ते पाहून मला रडायला आला की त्यांनी जे हे वैभव पाहिलं असतं हम्म. तर मला सगळ्यात जास्त आनंद वाटला असता. हो. कारण त्या जेवढ्या जिजाऊ सारख्या कर्तृत्वान होत्या, त्यांनी पोराला घडवलं, हो. सुनेला म्हणजे पोराला लहान वयात घडवलं, वडील गेले लहान होते, वयात धीरज वडील भाऊंचे. गेले होते. तो मी प्रसंग हो. ऐकलाय. आणि ज्या संघर्षाने त्यांनी पोराला घडवलं, हो. तर आणि त्यात मग त्यांनी मला पण घडवलंय. असं नाहीये की हो. त्यांनी मला पूर्ण माझं लग्न झाल्यानंतर पूर्ण शिक्षण केलंय. शिक्षण करून जॉबला त्यांनीच मला लावलंय. हो, हो, तुमच्या हो. स्वरामध्ये आहे ना, मी थोडी वैदर्भ्य वाटत नाही मला. हो. तुम्ही कुठलं तरी वेगळा खानदेश? खानदेश मधले अच्छा, कुठले खानदेशचे? खानदेश मध्ये धुळे जिल्हा आहे, त्याच्यात सिंदखेडा तालुका आहे. मग हे त्यातले सूर्यवंशी द्वितीय कसे काय पोहोचले? नाही, सूर्यवंशी तिथं नाही पोहोचले. तुम्ही शोधात सूर्यवंशी निघाले की काय नाही, प्रचार नाही. करता करता? नाही, सूर्यवंशी दिनेश सूर्यवंशी सरांचे मामा, हा. म्हणजे त्यांचे मामा वसंतराव दादा आणि माझे वडील हा. हे खूप छान मित्र, म्हणजे एका ताटात जेवण करणारे जिवलग मित्र होते. क्लोज फ्रेंड होते. हा, क्लोज फ्रेंड असल्यामुळे मग सहज त्यांचा भाव माझा भाचाच आहे, तर तू बघतो का, तर तू चल, कारण तो सगळ्यात कर्तृत्वान आहे, चांगला आहे, आपली पोरगी साधी हे आहे. हा. तर म्हणजे माझीच इच्छा आहे की तू चल आणि आपण बघू. आणि योगायोगाने इथं वडील आले आणि वडिलांनी भावाला पाहून, म्हणजे आईला म्हणजे माझ्या वडिलांना आणि भावाला पाहून एवढा आनंद झाला त्यांना. मग त्यांनी केलंच की खरं म्हणजे तुम्ही इकडे आलात, पण इथे सासरे नव्हते, नव्हते. जबाबदारी तुमच्या यजमानावर होती. मग हे घर सांभाळताना एकदम शून्यातून सुरुवात झाली होती. एकदम काही असं घरी असं खूप 7 पिढ्याचं कमवून ठेवलेलं नव्हतं आणि यांनी राजकीय वसाई सुरू केला होता. हा संघर्ष मी जवळून पाहत होत्या. आता तुम्ही स्वतः राजकारणात उतरल्या आणि बुवा पाठीशी आहे. आजही स्टुडिओत येताना तुम्ही एकट्या आल्या आहे, दिनेश सूर्यवंशी सोबत नाही आल्या, आणि मला हेच अपेक्षित आहे. आता महिला दिन आहे आणि महिला दिनामध्ये तुम्ही पहिल्यांदा जरी उभ्या राहिल्या आहे आणि पहिल्यांदा निवडून आल्यात तरी स्वतः हे करताय. मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की आता महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत किती लोकांनी तुम्हाला सकाळी फोन करून त्रास दिलाय? प्रभागातले लोक आपल्याला म्हणजे जर फोन करतात ते त्यांच्या समस्या सांगतात. हा. आणि आलाय का पहिला फोन? काय आला? पहिला फोन आला की नाली साफ झाली नाही आहे. किती वाजता आला? पहिला फोन आला मला 6:30 वाजता सकाळी. सकाळी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मग कचऱ्याचा ढीग लागलेला आहे, ओके. कचरा उचलत नाही आहे, असे प्रश्न हे आले. फोन तर तुम्हाला कधी अपेक्षित नसतील. नाही, काहीच कॉलेजचे अपेक्षित फोन किंवा नव्हते. विद्यार्थ्यांचे त्याचे फोन, दोनच फोन होते. हो, आता हा तिसरा फोन सुरू झाला. हो. किती फोन आले या महिन्याभरात? ह्या महिन्याभरात मला म्हणजे 10-15 फोन आले. आणि स्वतः तुम्ही स्पॉटवर गेलात? मी स्वतः सगळ्या स्पॉटवर जाऊन आली. ओके. मी किरण नगर मध्ये गेली, मी किरण नगर, नंतर कल्याण नगर, मोती नगर, मी सगळ्यात जास्त व्हिजिट दिली असेल तर ती आपल्या बेलपुऱ्याला दिली आहे. बेलपुरातल्या गल्ल्यामध्ये मी गेली आणि तिथल्या लोकांना म्हणजे सियासला लावून त्या गल्ल्या दाखवल्या आणि गल्ल्या दाखवून हा कचरा 1 वेळा आणि 2 वेळा काढला. हे मी तिथलं हे करत, म्हणजे ह्या गोष्टी मी करून राहिली आहे. तुम्ही आमसभेत काय बोलल्या? कचऱ्याच्या आमसभेत? कचऱ्याच्या आमसभेत मी हाच प्रश्न मांडला होता की बेलपुरातल्या ज्या गल्ल्या तयारी आहेत, वगैरे करून गेले कसे? नोट्स वगैरे काढून? नाही, तयारी केली नाही, नोट्स नाही, कारण मी स्वतः लाईव्ह पाहिलेला आहे. हो. मला सगळ्यात जास्त दुःख केव्हा झालं की जेव्हा बेलपुऱ्यामध्ये महाशिवरात्रीचा खूप मोठा सण साजरा होतो, हो. घरोघरी आणि दारोदारी, आणि तिथले फोन यायचे सारखे की इथल्या नाल्या साफ नाही झाल्या. मग नाल्या साफ केल्या त्यांनी, नाल्या साफ केल्या, पण जो ढिगारा आहे तो त्यांनी उचलला नाही. मग उचलल्यानंतर महाशिवरात्रीचा सण आला, दुसऱ्या दिवशी त्यांचे जेवण होते प्रसादाचे, तर प्रसादाच्या जेवणाच्या दिवशी सुद्धा उचलला नाही हा प्रश्न. मग मला इतकं दुःख झालं की अरे या, म्हणजे हे की एवढं असताना आपण एवढं सांगितलं, अरे हे अधिकारी का नाही ऐकत आहे आपलं? करेक्ट. म्हणून मी हा प्रश्न महानगरपालिकेत मांडला की हे असं का होत आहे, याला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही हा प्रश्न मांडला. हो. पुढे काही रिॲक्शन आली की त्याची? पुढे रिॲक्शन म्हणजे आता नाल्या साफ व्हायला लागल्या ना. अच्छा. नाल्या साफ व्हायला प्रभागात लागल्या, फिरता का मग? प्रभागात फिरते, नाल्या साफ व्हायला लागल्या. मी आजच अंबिकानगर एवढं घाणेरडं आहे, तुम्ही आजही जाऊन पहा. अंबिकानगरच्या 9 म्हणजे अंबिकानगर आणि त्या आजूबाजूच्या सगळ्या 9 गल्ल्या इतक्या घाणेरड्या आहेत. आजच मी तिथं माणसं लावले आणि नाल्या साफ करून आले. गणपती मंदिराच्या मागची बाजू. तुम्ही जाता की दिनेशजी जातात? नाही, मी जाते आणि माझ्यासोबत एक मुलगा ठेवला आहे. आम्ही दोघं सोबत जातो आणि प्रभागात आम्ही फिरतो. हेच अपेक्षित आणि आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सकाळी प्रभागात समस्यांसाठी फिरते आणि संध्याकाळी प्रभागात मी फक्त महिलांना भेटायला जाते की त्यांच्याशी अटॅचमेंट झालं पाहिजे. मी सगळं पाहताय, म्हणजे दर्शकांना बघताय. मी यासाठी हे सगळं वेनिंग काढून घेतोय. खरं म्हणजे आमचा तो
कौशल्य आहे आमचं. यासाठी की हे सगळं रेकॉर्ड करायचं आपल्याला, की ओके. त्या संध्याकाळी महिलांना भेटतात, कमेंट्सवर लिहा भेटतात की नाही. हा शो चालू असताना बिलकुल, लोक आमचं बिलकुल. कमेंट्स कळवतात, त्या प्रभागात फिरतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं या विषयात आता पूर्ण मन लागलेलं आहे, की बरोबर. प्रभागावर त्यांचा असा एक प्रकाश झोत नाही नुसता. तर त्यांनी आता सुरुवातीला अनेक वर्ष आपल्या महापालिका झाल्यावर खूप वर्ष एक तक्रार होती, की नगरसेवक पहिले 1 वर्षात दिसतात किंवा 2 महिने दिसतात आणि सगळ्या शेवटच्या 2 महिन्यात दिसतात, अशी तक्रार होती. पण यावेळेस असं वाटतं, की सगळ्या नगरसेवकांना 5ही वर्ष काम करावं लागेल. मला एक तुमचा नाजूक प्रश्न विचारायचा आहे, जो मी प्रश्न फोडला नव्हता तो आता विचारणार आहे. म्हणजे आता लाईव्ह नाही आहे, पण रेकॉर्डेड जरी असलं तरी हे मी एडिट करणार नाही आहे. प्रश्न असा आहे, की महापौर हे सर्वसामान्य गटातून होणार होते. आम्ही असं ऐकत होतो, की तुमचं नाव महापौरासाठी चालू होतं. हे किती खरं आहे? हे पहा, भारतीय आता जनता खरं पार्टी सांगायचं आहे. रेकॉर्डमध्ये आहे ना ते. रेकॉर्डवर आहे, रेकॉर्डवर आहे. हे रेकॉर्ड म्हणून होणार आहे. सांगते मी कुठे की एडिट होणार नाहीये. हे पहा, लागलं तर दिनेशजीच मी माफी मागून घ्या. मी खरं बोलते आज. नाही नाही, जे खरं आहे तेच सांगणार आहे अच्छा, मी. अच्छा. नाही मी खरं खोटं सांगायचं आहे. जे खरं आहे तेच खरंच सांगणार मी वहिनी जे खरंच सांगायचं आहे. जे खरं आहे तेच सांगणार आहे. पहा, कसं झालं, मी पहिले पक्षाचा आदेश मांडणारी बाई आहे. Correct, भारतीय correct. जनता पार्टीत आपण सर जरी 40 वर्षापासून असले, हं, मी नवीन आहे. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं पक्षाची कार्यघटना, महापुराचं सगळं सांभाळणं, पद सांभाळणं, ह्या गोष्टी सगळ्या मला नवीन होत्या. हं, मी पहिलेच सरांना सांगितलं होतं, की मी ह्या गोष्टीत सध्या मला शिकू द्या. मी शिकल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टीचा भार घेईन. हं. आणि त्यानंतर प्रयत्न केले का? प्रयत्न केले असतील सरांनी, पण मी प्रयत्न केले नाही किंवा असं लावून धरलं नाही आम्ही. ओके. आणि त्यातल्या त्यात कसं झालं, की आपण जोपर्यंत तयारी करत नाही, तोपर्यंत त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. नाही आमची सवयच हा. आहे माध्यमांची, म्हणजे आमची तर खुलेआम सवय आहे, की आम्हाला माहित आहे की कोण होऊ शकते. ते संभाव्य नावे आमच्याकडे असतात आणि चर्चा असते, की या नावाला विरोध होणार नाही. एक तर स्मिता वहिनींची सगळ्यात मोठी जमेची बाजू की कोरं पान आहे. काही असं महानगरपालिकेत काही कोणती गोष्ट लिहिलेली नाही आहे. कोऱ्या पानाला पहिली संधी असते. भाजपची पद्धत आहे, की भाजपला कुठल्याही प्रकारचा डाग लागत चाललेला माणूस चालत नाही. ती एक सगळ्यात मोठी बाजू होती. दुसरी गोष्ट होती, की दिनेशजींवर असा कुठलाही आक्षेप नाही आहे, की ज्याच्यामुळे त्यांना अडचण येईल राजकीय व्यवस्था चालवताना. तिसरी गोष्ट त्यांचा इंटरफेअर नाही आहे. मला जोपर्यंत माहिती आहे सध्या, की त्यांच्या नगरसेवक पदामध्ये आणि उद्या ते जबाबदारी घेतील ही महत्त्वाची आणि पक्ष देणारी आहे जबाबदारी. माझ्याकडे सोर्स असे असतात. त्यात ते इंटरफेअर करणार नाही, यासाठी की त्यांचं राजकारण वेगळं आहे. बरोबर, त्यांना वेगळ्या क्षेत्रात राजकारण करायचं आहे. बरोबर. त्यांना समाजकारण करायचं आहे, शैक्षणिक क्षेत्राचे काम करायचं आहे, राजकारण करायचं आहे. ते बऱ्यापैकी मोठा पल्ला गाठलेला आहे त्यांनी. पदं भेटायची शिल्लक आहेत, पण गाठलाय. वहिनी तुमची छान सुरुवात आहे. मला आता एक छोटासा प्रश्न विचारायचा घरातला. तुमचं छान रुटीन चालू होतं, कॉलेज वापस येणं, नवरोजींसाठी स्वयंपाक करणं, बच्चांसाठी स्वयंपाक करणं, हे सगळं डिस्टर्ब नाही झालं का आता? नाही, खरं सांगते की खरंच सांगायचं. सगळ्यांना हा प्रश्न सगळ्यांना का वाटतं की खरं सांगते? खरंच सांगायचं. आमच्या कॅमेऱ्यासमोर लोक खोटं का बोलतील? नाही नाही, आम्ही याचं बोलतच कारण नाही ना खोटं. याचं कारण काय आहे, की घर डिस्टर्ब थोडंसं होतच. हा, होत नाही याच्यातला भाग नाही. हा. कारण आपल्याला रुटीन फक्त 11 ते 5 ची सवय असते. करेक्ट. आणि हे जे नवीन सुरू झालेलं आहे आपल्यासाठी, म्हणजे सकाळी प्रभागात जा, संध्याकाळी प्रभागात जा, मग दिवसभर कॉलेजला जा, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सकाळी 7 ते रात्रीच्या 9 वाजेपर्यंत आई आपली घरात नसणे, म्हणजे हे आपल्या पोरासाठी कुटुंबासाठी हे आहेच, बरोबर. म्हणजे चांगली गोष्ट नाहीच आहे. हा, पण आपल्याला आपल्या नवऱ्याने जे आपल्याला पाठबळ दिले, जे त्याने पुढे केलेलं आहे, जे त्याने विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला आपण पात्र राहावं, ह्या दृष्टीने मग मी विचार केला, की नाही, आपलं घर डिस्टर्ब पण नाही झालं पाहिजे, आपले प्रभागातले कामही झाले पाहिजे. या दृष्टीने मग आम्ही मेहनतही करतो आणि महिला ह्या मागे राहत नाही. महिलांना एकदा हातात कोलीत दिलं तर त्या चालवतातच अरे वा बरोबर. वा वा वा. तुम्ही आता प्रभागातल्या लोकांना काय प्रॉमिस कराल सांगा. आम्ही हे प्रॉमिस रेकॉर्ड केलेलं आहे. हो. हे तुम्हाला दाखवता येईल. हा व्हिडिओ तुम्ही जपून ठेवा, हो. कारण त्यांना मी 2-4 सामन्यात पुन्हा बोलवणार आहे. आणि दिलेलं प्रॉमिस प्राधान्यक्रम ठरवला समजा, की प्रभागात हे काम पहिले व्हायला पाहिजे. प्रभागात मी सगळ्यात सांगते, जे काम होतील तेच मी बोलणार आहे तुमच्याशी. येस येस. सगळ्यात महत्वाचं, की नाल्या साफ झाल्या पाहिजे, पहिले रोड साफ झाले पाहिजे. करेक्ट. दुसरं, नंतर इलेक्ट्रिसिटी, जे लाईट लागतात ते लाईट चांगले झाले पाहिजे. करेक्ट. तिसरं, पुढच्या 3 आणि महिन्यात हे काम कराल तुम्ही. पहिले पुढच्या 3 महिन्यात हे काम करेल. हं. आणि नंतर मग जे होतं, की लोकांच्या समस्या आहेत, अंगणवाडी तयार करणे आहे, नंतर आरोग्य मग केंद्र. आरोग्य केंद्र आहे, नंतर शाळा मग शाळा आहेत, नाही, नंतर मग
आरोग्यासाठी कॅम्प भरवणे, महिला सक्षमीकरणासाठी कॅम्प भरवणे, ओके. हे मी करणारच आहे. कारण मला हे करायचं याच्यासाठी आहे की महिला जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत त्यांचं घर पण सक्षम होणार नाही. जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत आपण किती गप्पा मारल्या त्याच्यात काही उपयोग नाही आहे. करेक्ट. ह्या- एक सक्षम महिला आपल्याशी बोलत आहे. ज्यांना राजकारणात नव्याने यायचं आहे त्यांच्यासाठी स्मिता वहिनींचा खूप मोठा आदर्श असू शकतो. पुढच्या 3 महिन्यात त्यांनी कोणती कामं करायची आहे ती प्रामाणिकपणे सांगितली आहे. प्राध्यापिका आहे, त्या कोणतीही गोष्ट खोटं कधीच बोलणार नाहीत, आम्हाला माहीत आहे. कारण विद्यार्थी लगेच पकडतात की मॅडम खरं बोलल्या की खोटं बोलल्या. आणि मुलांसमोर कोणतेही शिक्षक, जगातला कोणताही शिक्षक खोटं बोलू शकत नाही, कारण त्याला दुसऱ्याशी पुन्हा उभं राहायचं आहे. बरोबर. आणि म्हणून त्यांनी जे अतिशय प्रामाणिकपणे 3 मुद्दे सांगितले की स्वच्छता असेल, नाल्यांचं साफ असेल, किंवा विजेची सोय असेल, किंवा आरोग्याचे विषय असतील, पहिल्या 3 महिन्यात ते सोडवतील. अवघ्या 100 दिवसात मी त्यांना पुन्हा बोलवणार. आणि या 2 वर्षात, 2.5 वर्षात अजून एखाद्या महत्त्वाचे पदार्थ ते असतील अशी मला ती आशा आहे. आणि या आशेसोबत ही गप्पांची मैफिल इथं थोडी ब्रेक करू आणि पुन्हा एकदा त्यांना भेटायला येऊ. हा शो कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की स्मिता वहिनींकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे. दिनेशजी महापालिकेत जाऊन त्यांची बाजू घेऊन काही काम करतात काय तर तुम्हाला दिसणार नाही.